श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे गेल्यावर जगाचे सगळे प्रश्न सुटतात, जिथे गेल्यावर मनावरचं कितीही मोठं ओझं असलं तरी ते हलकं होतं. ते ठिकाण म्हणजे अक्कलकोट. अक्कलकोट म्हणजे केवळ एक गाव नाही, तर लाखो भक्तांच्या माऊलीचं माहेरघर आहे. ज्यावेळी माणसाचे सगळे रस्ते बंद होतात, जेव्हा सगळीकडून निराशा येते, तेव्हा एकच आवाज कानावर पडतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाखाली जेव्हा आपण बसतो, तेव्हा असं वाटतं की साक्षात परब्रह्म समोर आहे. स्वामींचे ते तेजस्वी डोळे, तो अभय देणारा हात आणि ती नजर, जी तुमच्या मनातलं सगळं दुःख एका क्षणात ओळखून घेते. स्वामींना काही मागावं लागत नाही. त्यांना सगळं कळतं. तुम्ही फक्त त्या मातीत पाऊल ठेवा. तुमच्या डोळ्यातलं पाणी स्वामींना तुमच्या आयुष्याची पूर्ण गाथा सांगून जातं. लोक म्हणतात देव दिसत नाही, पण अक्कलकोटला गेल्यावर जाणवतं की देव फक्त दिसत नाही, तर तो आपल्यासोबत चालतोय, तो आपल्याला सावरतोय. अनेकदा आपण आयुष्यात हार मानतो. आपल्याला वाटतं आता संपलं सगळं, पण स्वामी म्हणतात, बाळा, तू का घाबरतोस? तुझा विश्वास जिथे संपतो तिथून माझी कृपा सुरू होते. कितीतरी लोक अक्कलकोटला येतात. कोणी आजारी असतं, कुणाचं घर मोडलेलं असतं, कुणी नोकरीसाठी रडत असतं. पण जेव्हा ते मंदिरातून बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असतं. कारण त्यांना माहिती असतं, आता माझं बोट माझ्या स्वामींनी धरलं आहे. जोपर्यंत ते माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत जगातील कोणतीही ताकद मला हरवू शकत नाही. स्वामी कधीच कोणाला रिकाम्या हाती पाठवत नाहीत. त्यांनी सांगितलेलं एकच सूत्र आहे, अनन्य भक्ती. तुम्ही त्यांना तुमचं सर्वस्व अर्पण करा, ते तुमची जबाबदारी घेतील. अक्कलकोटची ती आरती, तो श्री स्वामी समर्थ मंत्राचा गजर, हे ऐकलं की अंगावर काटा येतो. असं वाटतं की आपण खूप लांबून आपल्या आईच्या कुशीत परत आलो आहोत. स्वामी हे केवळ गुरु नाहीत, ते बाप आहेत, ते आई आहेत आणि ते आपला आधार आहेत. मित्रांनो, जर आज तुम्ही काळजीत असाल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं ऐकणारं कोणी नाही, तर एकदा अक्कलकोटला जा. त्या वटवृक्षाला कडकडून मिठी मारा आणि मनापासून सांगा, स्वामी, मी थकलोय, आता तुम्हीच बघा काय करायचं ते. मी खात्रीने सांगतो, तिथून बाहेर पडताना तुमचं मन शांत असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल. कारण स्वामींचे ते शब्द आजही हवेत गुंजत आहेत. आम्ही गेलो असे मानू नका. आम्ही देहाने गेलो असलो तरी आत्मरूपाने तुमच्या पाठीशी सदैव आहोत. अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामींचा हा अनुभव 3 भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित त्यांचं आयुष्य बदलेल आणि तुमची स्वामी सेवा घडेल. श्री स्वामी समर्थ.